पाठीमध्ये येतो. माळशिरस तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं आणि बाबासाहेब माने होतकरू तरुण तडफदार नेतृत्व आहे. तर पुढील भविष्यामध्ये विकासाच्या कामाच्या मुद्द्यावरून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये आणि गोरवाडी पंचायत समिती गणामध्ये. कोण तुम्ही तुमचे उमेदवार होते रासपकडून कोणी फॉर्म भरला होता? माझी पत्नी शीतल नारायण देवकते यांचा आम्ही राष्ट्रीय पक्षातून फॉर्म भरला होता. तर आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे. काय एकंदरीत रासप पक्षाची भूमिका काय, कोणत्या बाजूचं कल आहे, तुम्ही कोणाबरोबर आघाडीत आहात आणि कसा पाठिंबा असणार आहे? आम्ही आता काँग्रेसबरोबर युती केलेली आहेत आणि आमचं विकासाच्या दृष्टीनं जिथे आमचं म्हणजे आमचे जे लोक आहेत सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी यांचा ज्या ठिकाणी विकास होतो आहे आणि ज्या ठिकाणी त्या लोकांची कामं होते ती त्यांना आमचा पाठिंबा कायमस्वरूपी असणार आहे. कोणत्या गटात आणि गणात तुम्ही पाठिंबा देत आहे? कारण का धनुष्यबाराबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आहे, घड्याळ आहे, तर कुठं तुमचा पाठिंबा असणार आहे? आमचा जिल्हा परिषद निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये आणि गोरवाडी पंचायत समिती गणामध्ये पूर्ण दोन्ही उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा असणार आहे. बरं, तुम्ही रासपचे पदाधिकारी आहात का? काय तुमचं? हां, मी राष्ट्रीय स्वयंसेवक पक्षाचं माळशिरस तालुका अध्यक्ष आहे. बरं, तालुका अध्यक्ष या नात्यानं तुम्ही काय सांगाल एकंदरीत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाच्या संदर्भात माळशिरस तालुक्यात? मग एकंदरीत चित्र कसं आहे? तुम्ही कोणत्या मुद्द्यावर भाजपला विरोध म्हणून पाठिंबा देताय का? आम्ही भाजपला विरोध म्हणून पाठिंबा देतो आहे. कारण हे भाजपचे नुसते काय कागदपत्र त्यांचं सगळं विकास आहे, कुठेही त्यांचा विकास नाही. आणि प्रत्येक गावामध्ये जलजीवन योजना असो किंवा रस्त्याची कामं प्रत्येक ठिकाणी त्यांची अपूर्ण कामं आहे ती आणि सगळा भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये. त्यांचे ठेकेदार त्यांचे सगळे लोक आहेत त्यामध्ये भाजपचे, त्यांचा पूर्ण भ्रष्टाचार आहे तालुक्यामध्ये. त्यांचं एक जाळच तयार झालेलं आहे. त्यामुळं आम्ही पूर्ण आमचा भाजपला विरोधक आहे. आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचे तर दिवस संपलेले आहेत. आता तुम्ही कशा पद्धतीने मतदारांना कन्व्हिन्स करता की तुम्हाला न देता धनुष्यबाणाला त्यांनी मत द्यावं? आम्ही आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक पक्षाचे राष्ट्रप्रेमी किंवा कार्यकर्ते आणि आमचे जे वर्ग आहे आमचा मतदार वर्ग त्यांना विनंती करतो की त्यांनी आमचे धनुष्यबाण याच्यावरच मतदान करावे आणि बाबासाहेब माने यांना निवडून द्यावे प्रचंड.